Hello friends, let's discuss the schedule for special round 3. आपण स्पेशल राऊंड 3 च्या शेड्यूल बद्दल बोलणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. तर या राऊंडला ज्या मुलांनी आतापर्यंत ॲडमिशन घेतलेले नाही आहेत, कन्फर्म केलेले नाही, ते सर्व मुलं इलिजिबल आहेत. ज्यांनी आतापर्यंत कुठेही ॲडमिशन कन्फर्म केले नाही ऑनलाइन सिस्टम थ्रू, ते सर्व स्टूडेंट्स एलिजिबल है. जो स्टूडेंट जिन्होंने अभी तक एडमिशन कंफर्म नहीं किया वो सब स्टूडेंट अभी इस राउंड को एलिजिबल है. आपका पार्ट 2 फॉर्म अनलॉक होगा. तुमचा पार्ट 2 जो आहे तो अनलॉक केला जाईल. तुम्हाला परत प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. प्रेफरन्सेस तुम्ही नवीन सर्च करू शकतात. वैकेंसीज जी आहे ते 17 ऑगस्टला सकाळी वेबसाईटवर लावण्यात येईल. वैकेंसीज जो है 17 अगस्त को वेबसाइट पे लगाई जाएगी. उस हिसाब से आप ऑप्शन भरिए. ब्लैंकली मत ऑप्शन भरिए. वैकेंसी देख के ही ऑप्शन भरिए. वैकेंसी बघूनच ऑप्शन भरा. त्यानंतर 17 ते 19 3 डेज विंडो पिरियड आहे फॉर्म भरायचा. 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट. ओके. अँड इट इज कंपल्सरी टू लॉक द ॲप्लिकेशन. तुम्ही पार्ट 2 जो आहे तो तुम्हाला लॉक करायचा आहे जेव्हा तुमचं सर्व ऑप्शंस भरणं होतील, किंवा तुम्हाला एक्झिस्टिंग ठेवायचे असतील तर ते पण ठेवू शकतात. आपको आपका पार्ट 2 लॉक करना बहुत इंपॉर्टेंट है. वही एप्लीकेशन हम कंसिडर करेंगे जिनका फॉर्म लॉक है. उसके बाद 28 अगस्त और 21 अगस्त को डेटा प्रोसेसिंग होगा. 22 अगस्त को लिस्ट लगेगा. 22 अगस्त 23 अगस्त 2 दिन में आपको एडमिशन कॉलेज में जाके कंफर्म करना है. कॉलेज लॉगिन में वेबसाइट पे आपके लॉगिन में अलॉटमेंट 22 अगस्त को लगा दिए जाएगा. 22 ऑगस्टला तुमच्या लॉगिनमध्ये अलॉटमेंट दिसेल, वेबसाईटवर पण दिसेल, आणि तुम्हाला 22 ते 23च्या दरम्यान ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे कॉलेजमध्ये जाऊन. तर ही ॲडमिशन प्रोसेस होती. परत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, डू नॉट फॉरगेट टू लॉक युअर ॲप्लिकेशन. लास्ट 2 राऊंड्समध्ये, स्पेशल राऊंडमध्ये बऱ्याचशा मुलांनी त्यांचं फॉर्म लॉक केलेला नाही आहे. तर लॉक करायला विसरू नका. आपका जो फॉर्म है पार्ट 2 का वो प्लीज़ लॉक कीजिए, एल्स आपका एप्लीकेशन फॉर्म कंसिडर नहीं किया जाएगा. जो स्टूडेंट टोटली नए हैं उनके लिए वो फॉर्म पार्ट 1 भर सकते हैं, उसको अप्रूव करना पड़ेगा गाइडेंस सेंटर पे जाके. पार्ट 2 भरना पड़ेगा. उसके बाद जे नवीन स्टुडंट येत आहे, ज्यांनी आतापर्यंत ॲडमिशन प्रोसेसमध्ये भागच नाही घेतला आहे, त्यांनी पार्ट 1 भरायचा आहे, गायडन्स सेंटरकडनं व्हेरीफाय करायचं आहे, नंतर पार्ट 2 भरायचा आहे. प्रोसेस त्यांनाही सगळ्यांना सेमच आहे. तर थँक्यू व्हेरी मच हे व्हिडिओ पाहण्याबद्दल. हा चॅनल सबस्क्राईब करा. ऑल टाईप ऑफ ॲडमिशनसाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू.